तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती जी झालेली आहे चौकीदार पदाची 30 जुलै आणि 31 जुलै या शिफ्टमध्ये एकमध्ये जे चौकीदारचे जे पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। याच्यामध्ये आपण कोणते बरोबर आणि कोणते योग्य आले ते बघूयात आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला किती मार्क पडले। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, मेंढीचा आवाज कसा असतो? तर बरोबर उत्तर आहे मे मे। प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रजासत्ताक दिन कधी असतो? तर प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला असतो। प्रश्न क्रमांक 3 आहे, सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर सर्वात मोठा महासागर हा प्रशांत महासागर आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील पैकी इनपुट डिव्हाइस कोणता आहे? तर या संगणकावर प्रश्न आहे। तर पहिला ऑप्शन आहे कीबोर्ड, ऑप्शन 2 आहे माऊस, ऑप्शन 3 आहे जॉयस्टिक आणि ऑप्शन 4 आहे वरील सर्व। तर जे इनपुट डिव्हाइस आहे हे वरीलपैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे, कारण की कीबोर्ड, माऊस आणि जॉयस्टिक हे सगळे प्रश्न म्हणजे सगळे हे उत्तर ऑप्शन्स बरोबर आहेत। हे जे प्रश्न आहेत ना, हे तुम्हाला मी फक्त चेक करण्यासाठी सांगत आहे। जे याचे डिटेल एक्सप्लेनेशन बघायचं असेल तर आपण लवकरात लवकर तो व्हिडिओ घेऊन येणार आहेत। पण आज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की यातले तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 5 आहे, ICCचे अध्यक्ष कोण आहेत? तर ICCचे अध्यक्ष हे जय शहा आहे आणि जर तुम्हाला विचारलं हे कोणाचे म्हणजे नाही का मुलगा आहे, तर अमित शहा गृहमंत्री यांचे हे मुलगा आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, बालिका दिवस कधी साजरा केला जातो? तर बालिका दिवस हा 24 जानेवारीला साजरा केलेला जातो। प्रश्न क्रमांक 7 आहे, न्यायाधीशांना शपथ कोणत्या अनुसूचीमध्ये दिली जाते? जेव्हा न्यायाधीश शपथ घेतात तर ते कोणत्या अनुसूचीमध्ये ती शपथ येते? तर अनुसूची 3 मध्ये ही शपथ घेतली जाते न्यायाधीशांना। प्रश्न क्रमांक 8 आहे, इमाबहूत कोणत्या राजाच्या काळात आला होता? तर मो बिन मुगलक। इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, एक्झॅक्ट विद्यार्थ्यांनी हे प्रश्न पाठवलेले नाही आहे त्याच्यामुळे, तर थोडं समजून घ्या तेवढं। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटन हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते। हा अतिशय महत्त्वाचा आणि वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे। उद्याच्या पेपरमध्ये सुद्धा हा महत्त्वाचा ठरू शकतो आणि शिफ्ट 2 मध्ये सुद्धा। प्रश्न क्रमांक 10 आहे, माणसाने पहिल्यांदा कोणता धातू वापरला? तर माणसाने पहिल्यांदा तांबे हा धातू वापरलेला होता। प्रश्न क्रमांक 11 आहे, प्रमाण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर अप्रमाण हा याचा बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, खालसा पंथची स्थापना कोणी केली होती? तर गुरु गोविंद सिंग यांनी खालसा या पंथ याची स्थापना केलेली होती। प्रश्न क्रमांक 13 आहे, श्रीमंताचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर याचा श्रीमंताचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो गरीब आहे। इथे मी तुम्हाला फक्त प्रश्न आणि उत्तर सांगितलेले आहे। सध्या आपल्याला फक्त तुमचं बरोबर उत्तर आलेलं आहे की नाही हे चेक करायचं आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। लवकरात लवकर आपण याचे डिटेल एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ लवकरात लवकर मी घेऊन येणार आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, सर्वात मोठे जैवविविध कुठे म्हणजे हे जे क्षेत्र आहे ते कुठे आहे? तर गल्फ ऑफ मुन्नार आणि हे केरळ येथे आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार कोण होते? तर भगवान महावीर हे जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार होते। प्रश्न क्रमांक 16 आहे, बौद्ध चळवळ कोणत्या वर्षी झाली? तर 1956 या वर्षी बौद्ध चळवळ झाली। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 आणि 31 जुलैला जे प्रश्न विचारण्यात आलेले शिफ्ट 1 मध्ये त्याचे प्रश्न बघितलेले आहेत। लवकरात लवकर आपण 31 जुलैचा जो आजचा पेपर झालेला आहे त्याचे लवकरात लवकर मी शिफ्ट 2चे आणि शिफ्ट 1चे जे उरलेले प्रश्न त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे। तो व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळपर्यंत भेटून जाईल। तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।